कल्याणमधून मोठी राजकीय बातमी समोर येत आहे. उल्हासनगर महापालिकेत शिवसेना आणि भाजप एकत्र आल्यानं महायुती सरकारचा मार्ग पूर्णपणे मोकळा झालाय. महापौर पदासाठी शिवसेना शिंदे गटाकडून अश्विनी कमलेश निकम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून उपमहापौर पदासाठी भाजपकडून अमर लुंड यांनी अर्ज दाखल केला आहे. केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार असून राज्यातही महायुतीचे सरकार सत्तेत आहे. आता उल्हासनगरमध्येही महायुतीचे सरकार स्थापन व्हावे ही कार्यकर्त्यांची भावना होती. निवडणुका स्वबळावर लढल्या असल्या तरी महापालिकेतील आकडे पाहता विरोधकांचा प्रभाव जवळपास संपल्याचं चित्र आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली उल्हासनगर महापालिकेत महायुती सत्ता स्थापन करणार अशी स्पष्ट राजकीय समीकरणं दिसत आहेत. काय खासदार साहेब, महानगरपालिका निवडणुकीत तुम्ही वेगळे होते, आज महापौर उपमहापौरसाठी एकत्र आले, काय सांगणार? केंद्रामध्ये एनडीएचं सरकार आहे. माननीय या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये एनडीएचं सरकार, त्याचबरोबर राज्यामध्ये देखील महायुतीचं सरकार, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, त्याचबरोबर या उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये सुद्धा महायुतीचंच सरकार जे आहे, सत्ता जी आहे ती बसली पाहिजे ही इच्छा जी आहे प्रत्येक कार्यकर्त्याची होती. जरी आम्ही निवडणूक वेगवेगळ्या लढलो तरी या उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये जर आपण आकडे बघितले की इथे विरोध करायला विरोधक सुद्धा शिल्लक नाही अशी परिस्थिती जी आहे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी आहे. आज या ठिकाणी आनंद होतोय की आज माननीय मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि त्याचबरोबर रवींद्र चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली या उल्हासनगर म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये महापौर पदासाठी सौ निकम मॅडम आणि त्याचबरोबर उपमहापौर पदासाठी अमर लुंडजी हे दोन्ही जे आहे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी याचे उमेदवार जे आहे हे या ठिकाणी त्यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे. या उल्हासनगर म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये शिवसेना, भारतीय जनता पार्टी, साई पार्टी, वंचित बहुजन आघाडी, आरपीआय और कोई बचा है क्या और जे काय अपक्ष, हे सगळे जे आहेत या सगळ्यांची सत्ता जी आहे ही या ठिकाणी बसलेली आहे. विरोधक जे आहे ह्या उल्हासनगर म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये जे आहे आता विरोधक शिल्लक जे आहे ते राहिलेलं नाही. पूर्ण मॅन्डेट जे आहे हे या उल्हासनगर वासियांनी महायुतीला दिलेलं आहे. म्हणून आज महायुतीचे दोन्ही उमेदवारांनी या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे.